लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सरपंच मंगेश साबळे यांचा भोकरदन तहसीलमध्ये अनोखे आंदोलन। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात निषेध करण्यासाठी केले आंदोलन। जालना जिल्ह्यातील भोकरदन तहसील कार्यालयात जनतेच्या कामांना टाळाटाळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात सरपंच मंगेश साबळे यांनी अनोखे आंदोलन केले। भोकरदन तहसील कार्यालयात नागरिकांच्या कामांना अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करीत आहेत। तहसील कार्यालयातील काही विभागात पैशांशिवाय काम होत नसल्याचा आरोप करत त्यांना धारेवर धरले। सामान्य जनतेची कामे अडवून धरणाऱ्या आणि भ्रष्टाचारात बरबटलेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी हे पाऊल उचलले आहे। सरपंच मंगेश साबळे यांनी यापूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले आहे। यात फुलंब्री पंचायत समितीसमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निषेध करत नोटा उधळणे, शेतकऱ्यांना वेळेवर विद्युत पुरवठा न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे कमरेला गॅस सिलेंडर बांधून डीपीवर बसून आंदोलन, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाल फाट्यावर स्वतःची कार जाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले। मराठा समाजाला डिवचणाऱ्या ॲडव्होकेट सदावर्ते यांची कार मुंबईत जाऊन फोडून आंदोलन केले। असे अनेक जनहितासाठी आंदोलन करणारे सरपंच मंगेश साबळे यांनी सरपंच म्हणून नाही तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून भोकरदन येथे हे आंदोलन केले, असे मंगेश साबळे यांनी सांगितले। मंगेश साबळे या ठिकाणी आलेले आहेत।
शेतकऱ्यांनी सोंग घेतलंय. सरकार झोपेचं सोंग घेते. आता शेतकरी सरकारला जागा करण्यासाठी रस्त्यावर सोंग करतय. हिअरिंग चालू आहे ना तुम्हाला थोडं खाली उभे राहा बरं. थोडं खाली चला. चला ये करूया. या थोडं खाली या. चला
त्यांना विचार ना. कोणाला नारायण लोखंडे जी उपोषणाला बसले त्यांना विचार. आम्ही पत्र पण दिले, मी आलो पण आहे. कोणाला दिली? कोणाला दिलं? दुसरं कोणाला दिलं सर? उपोषण त्यांना पत्र पण दिले. वरती दिला का? कलेक्टर साहेबांना दिला? कसं म्हणते? उपोषणाला बसले म्हणून मागण्या हो दिलंय. शिवसाहेबांना शिवसाहेबांना पण दिलं, गेलो ना पण दिलं. आम्हाला एक कॉपी द्या त्याची. शेतकरी एकजुटीचा या झोपलेला परिसराचं करायचं. शिवला आणि कलेक्टरला इथं बोलवायचं. आपल्या शेतकऱ्याच्या उपोषणाच्या त्या मागण्या आहेत त्याची दखल घ्यायला पाहिजे. नाहीतर इथून जायचं. आपल्या सगळ्या पोरांना शेतकऱ्यांना आव्हान करा, सगळ्यांनी भोकरदन तहसील या ठिकाणी या झोपलेल्या परिषदाचं करायचं काय? या झोपलेल्या परिषदाचं करायचं काय? मंगेश दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मंगेश दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. यांनी प्रत द्या ना. प्रत घ्या. नाही याची प्रत दुसरी द्यावं लागेल. चालू करा सर. सरकारचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. कलेक्टर मॅडम तुम्हाला यावंच लागतं. शिव मॅडम तुम्हाला यावंच लागतं. कलेक्टर मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं. शिव मॅडम तुम्हाला भोकरदनला यावंच लागतं. या अधिकारी झोपलेल्या यांना उठवावंच लागतं. मॅडम या अधिकारी झोपलेल्या यांना उठवावं लागतं. मॅडम भोकरदनला यावंच लागतं. भाऊ या निर्गट्य शासनाने इतकं शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे. या ठिकाणी सूरजजींना एक पत्र दिलं होतं यांना 400 रुपये 500 रुपये बॅगना युरिया विक्री करताय, तर यांच्या प्रशासनाला सगळ्यांना अर्ज करून फोन करून सुद्धा दखल घेत नाही. हो सूरज आहे ना. यांना 400 रुपये 500 रुपये बोलले विकताय आणि यांना विचारणा केली त्या दुकानदारांच्या कॅमेरा मागे जर मागे सर. मी कॉल करून बघितलं होतं आणि पत्र पास खाली सांगा थोडं. सगळे सगळे खाली होते थोडीशी. चला थोडं खाली चला. हे बघा माझी हिअरिंग चालू आहे. तुम्ही हिअरिंग मध्ये आला, थोडं हिअरिंग झाल्यानंतर हे करा. साहेब हेरिंगचा विषय नाही. मी तो हे बघा डिपार्टमेंटला तपास करू नका तुम्ही. ऍग्री डिपार्टमेंट सेपरेट आहे. थांबा थोडंसं, विषय डिस्कस करताय तुम्ही साहेब. बोडके देतात मला. काकाचा यांचा आहे काय देतात
त्यांच्या शेतीत वाचतोय ना हो माझ्या लक्षात आलं त्यांचा आवाज आहे. त्यांचं सुनावणी सुरू आहे. आपले माणसं मरायला आले ना सुनावणी चालू आहे. या सरकारला मी काही 5 दिवस आहे, सांगता फक्त करतो करायचा पाता नाही काही. 5 दिवस आहे हे साहेबांनी सुद्धा त्यांना बोलून बाबा तुम्ही बसून घ्या. हे बघा, माझ्या खाली साहेब. आहे ना की आणायला की? सगळे मंडळी खाली बसून घ्या 2 मिनिटं. खाली बसून घ्या. बसून घ्या खाली. आणि पुढचं चर्चा करा ना. आपण आमच्या चर्चा कधी चर्चा महिन्यानंतर चर्चा कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला कोण आला रे कोण आला शेतकरी एकटा या झोपी गेलेल्या प्रशासनाचं करायचं काय? या झोपी गेलेल्या प्रशासनाचं करायचं काय? सुनावणी विषय नाही. माणसं मरायला आले आता आज तुम्हाला दखल घ्यावं लागते आज नाहीतर आमची मी स्वतः पण आलोय साहेब. बरोबर आहे. व्हिडिओ पण आले होते तिथं स्पॉटवर. तुम्ही आला ना काय झालं उठले नाही ना उपोषण नाही, त्यांचा विषय जो मेजर विषय जो पार्ट आहे कोणाकडे उपोषणांचा तो बीडीओ साहेबांकडे. व्हिडिओ आले होते का हो आले होते. पंचायत समिती सर त्यांचं तुमचा विषय बाकी आहे. नीट लागा. बरं सांगा काय विषय काय विषय बाकी काय बाकी शांत बसा. आपल्याकडची कोतवालाची मागणी होती सरकारला. पुढच्या खाली बसा आहे ना. सगळे खाली बसा 1 मिनिट. अरे चर्चा करताना चर्चा करताना थोडे शांत बसा. चुजबुज मागा सगळे बसा खाली बसा. दहा जण तुम्ही पाठवले. 10 पाठवले, पहिले 5 पाठवले, 15 लोक पाठवले. यांच्याकडची आपली दुसरी मागणी आहे 2023-24 दुष्काळी अनुदान तिच्या बाबतीत काय झालं? हे बघा 23-24 जे बाकी होते का फारच मोस्ट पोट 160 लोक होते. 160 पैकी 22 लोक बाकी होते. त्याचं अनुदान 50,000च्या वरती होतं. ते पण मी काल दळवी 22 लोक बाकी होते. त्याच्यामध्ये 50,000च्या वरचे व्हेरीफाय करायचे होते. ते पण झालंय वाटतं का मी सांगितलं होतं फक्त बघून घेतो तरी मी नसेल झाले तर होऊन जाईल. दळवींना बोलून घे. बरं तुमच्याकडचा अजून एक तिसरी कोणती मागणी होती आपली? 3 होत्या ना तुमच्याकडच्या. एक कोणती? प्रतिनियुक्तीचा विषय. प्रतिनियुक्तीचा. तर या तिन्हीचं तुम्ही पत्र द्या. तुमच्याकडचं 5 मिनिटात काम संपून हे जातं. बघा, सर आम्हाला मी- बसायचंच काम नाही पडलं. सर मी आता मागच्या महिन्यात सांगतो बीडीओ साहेब मी 6,000 फायली इदवाच्या आहे आपल्या ह्या भोकरदन तालुक्यातल्या. किती आहे? 6,000. तर एक सुद्धा ती फाईल मंजूर झालेली नाही. आणि मला पत्र देऊन 2 महिने झाले. तुमच्याकडे निवडणूक होती मला माहिती आहे. परंतु ह्या ठिकाणी समितीने वर्षापासून नसेल तर तहसीलदार साहेबाला अधिकार आहे 3 महिन्यात मिटिंग घ्यायची. तुम्ही त्याच्यात 90 बोगस उद्या पण 10 खऱ्या वंचित ठेवू नका. आता काय पाहिजे आता आपल्याकडून यांच्याकडून 3 पत्र मिळाले की यांचा विषय संपला आपला. हो. हो. मी माझ्या थांब. हो. हो. Yes. हो. चला बाय. पत्र. चला बाय. अरे कोण आला रे कोण आला
पंच समितीला घ्या. जे लोकप्रतिनिधी आहेत तर ते उपोषणकर्त्यांना भिकारचोट म्हणलेले आहेत, याच्याबद्दल काय म्हणता तुम्ही? तेच लोकप्रतिनिधी भिकार चोट आहेत. त्यांनी भिका मागून मागून आमचं खाल्लंय रे. आमच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खाल्लंय रे. काय तुम्ही केळं विकत होते म्हणला ना, काय तुम्ही सरपंच होते म्हणला ना, मग कुठून आल्या रे एवढाले बंगले, एवढाल्या प्रॉपर्ट्या तुमच्याकडं? कुठून आल्या रे एवढ्या गाड्या तुमच्याकडं? तुमचे पोरं रे इंडिवर फॉर्च्युनर मध्ये फिरता रे. तुमच्या पोरी आमदार झाले रे, तुमचे पोरं नगराध्यक्ष झाले रे. भिकार चोटांनो, आमच्या शेतकऱ्याच्या टाळूवरचा लोणी खाऊन खाऊन मोठे झाले, पोचलेत तुम्ही. कुठं फेडणार एवढा मोठा पाप तुम्ही? आमच्या हक्काचा आमच्या सरकारनं दिलेला आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. सर्वात मोठे भिकार चोट तुम्ही अधिकारी आणि तुम्ही लोकप्रतिनिधीतल्या. घाबरू नका यांना. लोकशाही आहे, घाबरण्यासाठीच का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केलं रे? आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं यांना घाबरण्यासाठी. या वाळगुंडांना, हे वाळू काढणारे, हे रात्री दारू विकणारे, हे अवैध धंदे करणारे, हे आपल्या आई बहिणीवर वाईट नजर टाकणारे वाळगुंड, यांना तुम्ही घाबरतात का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं? अरे उभे राहा, मैदानात या, लोकशाहीची ही तलवार बाहेर काढून गावागावात इलेक्शनला उभं राहा. मी सांगतोय, पंचायत समितीला उभं राहा, जिल्हा परिषदला उभं राहा. यांची बोकांडी पाय देऊन निवडून या आणि आपले काम आपण स्वतः करा. वारंवार सांगतोय, या भेकरांना घाबरू नका. यांना वजन लागत असेल, अर्जावर यांना पैसा लागत असेल तर नारायणराव, विकासराव, इथून पुढचं आपलं उद्याचं आंदोलन ठेवा. हे सगळे शेतकरी तरुण पोरं सोबत घ्या, नागडं व्हा, हातामध्ये भिकारी व्हा, हातामध्ये भगुने घ्या. मध्ये या अधिकाऱ्यांना भीक मागून या अधिकाऱ्यांना पैसे द्या. यांना अतिरिक्तचे पैसे जर काही मागत असेल तर शेतकऱ्यानं जाग्यावर तिथं नागडं व्हा आणि त्याचा लाईव्ह करा. पूर्ण महाराष्ट्राला, त्याच्या पाहुण्या रावळ्याला बघू द्या, त्याच्या बायकोला बघू द्या, त्याच्या लेकराला बघू द्या की तू जो तो सकाळी खातोय, तुझ्या गाडीत एसीत फिरतोय, तुझ्या बंगल्यात राहतोय, तो आमच्या गोर गरीब कष्टकऱ्यांनी इमानदारीने इमान इतबाऱ्याने कमावलेला तो पैसा आहे आणि आम्ही तुझ्या बापाला भीक देतो आणि तुझ्या लेकरांना पोचतोय, तुझं शिक्षण करतोय. हे आंदोलन छेडल्याशिवाय आता पर्याय नाही. ही भ्रष्टाचाराची साखळी आता पोखरल्या गेली आहे. ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत यांचे धागेदोरे आहे. हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्यासारखे शेतकऱ्याचे तरणे बांड पोरं जर का आवाज याच्यावर उचलला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा, स्वप्नातल्या देशासारखा आदेश कधीच होऊ शकणार नाही. म्हणून तिथल्या तरुणांनी आता जागवणं गरजेचं आहे. इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोंग घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे. तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं. तर नागडं होऊन भीक मागून यांना, या अधिकाऱ्याला आम्ही पैसे देणार आहे, लाईव्ह करून पैसे यांना देणार आहे. आता यांची लाज या अधिकाऱ्यांची यांनी सांभाळावी. एवढं 30-30, 40-40, 25-25, 10-10, 15-15 वर्ष ड्युटी केली. 10-5 हजारासाठी आपली लाज घालू नका. याच्यानंतर एकही अधिकाऱ्यानं मस्टरसाठी ग्रामपंचायत पासून तर तहसीलदारापासून तर सीओ पर्यंत पैसे मागितले तर त्यांना उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी आमची संघटना, आमचे तरुण बांधव शेतकरी पोरं या ठिकाणी करणार आहेत. तर तसं काही काम पुन्हा एकदा करण्याची गरज वाटते का तुम्हाला? बघा, हे आंदोलन एका माणसाचं नाहीये, ही साखळी एका माणसाची नाहीये, ही पार मंत्रालयापर्यंतची साखळी आहे. मंत्रालयामध्ये 2-2 लाख रुपये दिले तेव्हा 20 लाखाचं काम मंजूर होतं. 20 लाखाचं काम मंजूर झालं, 1 लाख रुपये दिले तेव्हा त्याचं इस्टिमेट, त्याचं एमबी होतं. एमबी झाल्यानंतर पुन्हा 2 लाख रुपये दिले की त्याचं बिल खात्यावर येतं. अशा 20 लाखाच्या कामाला 5-5 लाख रुपये खर्च आहे. आणि म्हणून ही साखळी तोडायची असेल तर एकदम पेटून उठावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा उद्रेक केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा विद्रोह केला, जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोह केला, जसा भगतसिंगांनी विद्रोह केला, इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला तो विद्रोह करावा लागेल. तरच यांची मुस्कटदाबी होऊ शकते. अन्यथा हे शेतकऱ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. हा एक मोठा राक्षस आहे आणि या राक्षसाला मारायचं असेल तर रामबाण उपाय एकच आहे. समोर या, टेबलावर झगडा, टेबलावर यांना जा विचारा. झोपलेले नाहीये त्यांनी, झोपेचं सोंग घेतलंय, सोंग. आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपल्याला सोंग घेऊनच उठवावं लागतं. म्हणून हे सोंग आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे.
आता ते झोपायची हिमाकत पुन्हा करणार नाही. आता जर का त्यांनी झोपाची हिमाकत केली तर त्यांच्या वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये घरांमध्ये हे सोंग आम्ही घेऊन जाणार आहोत. इथल्या माजी खासदारांनी हे कार्य केलं असेल, हे कार्य करत असताना एखाद्या समाजावर अन्याय झाला असेल म्हणून त्यांचा टांगापडती घोडे फरार या नगर परिषदला मला वाटतं या जनतेने केलेला आहे. हे केलेलं असताना ही हार लोकसभेची हार, ही विधान परिषदेची हार झाली असताना हा बाबा काय म्हणतो ऐकलं का तुम्ही? जातीय समीकरण बनलं म्हणून आमचं निवडून नाही. अरे आतापर्यंत जातीय समीकरण बनून तुम्ही निवडून आल्यात. आतापर्यंत मराठ्यांना, या दलितांना, या गोरगरिबांना, या कष्टकऱ्यांना शिव्या देऊन तुम्ही तुमच्या सत्ता स्थापन केल्यात. आतापर्यंत मुस्लिमांना शिव्या दिल्या, वेगवेगळ्या जातींना शिव्या दिल्या आणि जातीय समीकरण बिघडवण्याचं काम तर तुम्ही या ठिकाणी केलं. तुम्ही आमच्या समाजाचे आंदोलन करणाऱ्या नेत्याला काय काय वाकडा बोलला. तो नेता त्या ठिकाणी बीड मध्ये असताना देखील लाज वाटू द्या रे. माजी जालन्याचे खासदार तुम्ही माननीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येऊन गेले, तुम्हाला लाज कशी वाटली नाही? तुमचं घर या ठिकाणी एक पाऊलाच्या अंतरावर नाही आणि तुम्ही या ठिकाणी आलेलं नाही. तुमचं कर्तव्य अक्षरशः तुम्ही विसरलेले आहात आणि म्हणून जनता तुम्हाला आता उखडून फेडल्याशिवाय राहणार नाही. नवीन पर्याय या तालुक्याला निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि नारायण लोखंडेच्या रूपात, विकास जाधवच्या रूपात असे एक ना अनेक तरुण या गावागावामध्ये तालुक्यामध्ये उभे राहणार आहे. या व्यवस्थेच्या छातडावर पाय देऊन ही व्यवस्था सुधारवण्याचं काम गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आता हे तरुण करणार आहेत आणि तरुण हे संघटन या ठिकाणी करतायत आणि त्याचं फळ या ठिकाणी आपल्याला हे दिसून येत आहे. आजच्या तरुणांना धंदा आहे का? आजच्या तरुणांना व्यवसाय आहे का? आजच्या तरुणांना नोकरी आहे का? मग तुमच्याकडे काय आहे? आजच्या तरुणांच्या लेकरांना शिक्षण तरी आहे का? जे तरुण शिक्षण घेत आहेत त्यांना व्यवस्थित शिक्षण तरी आहेत का? अरे तुमच्या शाळेच्या इमारती तरी नीट आहे का? तुमच्या शाळेत पिण्यासाठी व्यवस्थित पाणी तरी आहेत का? तुम्हाला रस्ते येण्या जाण्यासाठी नीट आहेत का? नाही ना. मग काय राहिलंय तुमच्याकडं? ऐशोआराम तुमच्या वाट्याचं भोगलंय ना दानवे साहेबांनी, तुमच्या वाट्याचा ऐशोराम भोगलाय ना सत्तार साहेबांनी, तुमच्या वाट्याचा ऐशोराम भोगताय ना चव्हाण साहेब, तुमच्या वाट्याचा ऐशोराम भोगताय ना कल्याण काळे. अरे या सगळ्या लोकांनी लुटून खाल्लाय ना, टाळूवरचं लोणी खाल्लंय ना तुमच्या. कधी जागणार आहात? कधी तुम्हाला जाग येणार आहे? आता तुमच्या हातात मायबापो काही राहिलं नाही. अरे आता लढा. नागडं व्हायला घाबरताय काय? तुम्हाला नागडं केलं यांनी. तुम्ही मन्न झालात, तुम्ही मानसिकतेमध्ये झगडतायत. अरे यांना झगडा, बाहेर या आणि या रणांगणात उडी घ्या, उभा राहा आणि यांना उत्तर द्या. याशिवाय आता तुमच्याकडे पर्याय राहिलेला नाही. नाहीतर तुमची देखील अवस्था त्या बांगलादेश सारखी, त्या नेपाळ सारखी, त्या श्रीलंकेसारखी, त्या म्यानमार सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट या तरुणांनी, महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पोरांनी लक्षात घ्या. सरकारनं या अधिकाऱ्यानं झोपेचं सोंग घेतलंय आणि शेतकरी झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी सोंग करतोय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.